संभाजीनगरमधल्या 2 लाख मतदारांची नावं दुसऱ्या यादीत टाकल्याची तक्रार आहे। या प्रकरणी लोकांना माहिती मिळावी, तक्रारी करता याव्या याकडे जागृती करण्याच्या सूचना संजय शिरसाट यांनी केल्या। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेत या प्रकरणी माहिती दिली असून तातडीने तक्रारीचं निवारण करण्याची मागणी केली आहे। तर या प्रकरणातल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली। तर मतदार यादीमधील घोळांसंदर्भात आता संजय शिरसाट यांनी लक्ष वेधलंय। त्यांनी आरोप केलेले आहे। आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। नुसतं तपासणी आणि पाहणी करून होणार नाही। याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढं निवडणूक आयोगाविषयी, मतदार यादीविषयी पूर्ण जगात गाजतं एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपर्वाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी। आणि नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचतो।